येता जाता उठता बसता पाण्याला जाताना यमुनेवर काम करताना धुणी धुताना दळताना काढताना त्या सगळ्या गवळणी आपसात जे बोलतायत घरात जे बोलतायत ते हेच कृष्ण चरित्र कृष्ण लीला. आज कृष्णानं असं केलं, बाई कृष्ण आज पालथा पडला, बाई कृष्ण आज रांगायला लागला, बाई कृष्णानं आज पहिला शब्द उच्चारला, त्रैलोक्याचा धनी तो हा यशवदेशी म्हणतो आई. आता या क्रमानं जर आपण पुढे जात राहिलो तर गोपाळकाल्याचं कीर्तन आपल्या मर्यादेत कसं संपायचं. म्हणून ताबडतोब आख्यानातच कथानकाची योजना अशी केली पाहिजे. अशा त्या गवळणी बोलतातच आहे. तो त्यातली एक शहाणी जरा प्रौढ गवळण ती पुढं आली ती म्हणाली, मुलीनो तुम्ही सांगताय ही लीला फार जुनी झाली. म्हणजे तेवढा काळ गेला असं श्रोत्यांनी समजायचं. मी जी लीला सांगते ती आहे परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा. गवळिया घरी वाक्या बाळे औंदू कृष्ण, वाक्या बाळे औंदू कृष्ण नवनीत चोरी तो हा, नवनीत चोरी. म्हणजे रांगण्या बोबडं बोलण्यापासून कुठपर्यंत आल्या लीला नवनीत चोरी. म्हणजे 4 वर्षाच्या वर वय झालेलं आहे. एवढी लीला केवळ एका गवळणीनं पुढे आली. अगं सापडत नाही म्हणाले कोणाच्या हाती. हो म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरिहा राज मंदिरा. तो हा लपत छपत येतो हरिहा राजभुवनी. नंदासी ग सांडूनी आपण पैसे सिंहासनी. तो हा सापडला देवारी, सापडला देवारी यासी बांधा ताब्यानी. शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी. तो हा शारंग पाणी. तो हा आमच्या नामदेवांना कशी दिसली लीला. नामदेव म्हणाले नुसतं स्मरण, नुसतं वर्णन, नुसतं कल्पनेतलं चित्र. पण असं जरी असलं तरी हो नामा म्हण केशवा केशवा, नामा म्हण केशवा केशवा, नामा म्हण केशवा राम. चरण सेवा देवा हीच चरण सेवा देवा हीच चरण सेवा देवा. परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम. सगळ्या गोकुळात फिरायला लागले, सवंगड्यांबरोबर खेळायला लागले. हे पहा आपले अवतार आणि भगवंताचा अवतार याच्यात काही साम्य फरक आहे. साम्य तर काहीच नाही पण फरक खूप आहेत. आपण जो नरदेह धारण केलेला आहे हाही अवतारच आहे बरं का. परंतु हा अवतार असा आहे की या अवतारात आपल्या अवताराचं प्रयोजन काय हे अवतार संपेपर्यंत कळत नाही. कळतं का? मरेपर्यंत मी जन्माला कशासाठी आलो हे कळतं का? मरताना कळतं, ते शेवटच्या श्वासाच्या वेळेला कळतं. म्हणजे पण कळून उपयोग नसतो का, वेळ संपलेली असते. त्याच्यामुळे हा नरदेह हा अवतार असा आहे तुमचा आमचा की याच्यात आपल्या येण्याचं प्रयोजन कळत नाही. आणि भगवंतानी घेतलेला जो अवतार आहे विशेष अवतार, अवतार मीमांसेप्रमाणे त्यात आपण कशासाठी अवतरले आहोत याचं भान त्याला कायम असतं.
म्हणून परित्राणाय साधूनाम, हे भगवंताला भान आहे. आणि विनाशाय च दुष्कृताम, याच्यासाठी बळजोडणी केली पाहिजे. आणि म्हणून भगवान 4 वर्षाचे असताना त्या गोकुळातली असलेली जी सगळी त्यांची सवंगडी मंडळी होती, त्या सगळ्यांना यांनी एकत्र जमवलं, त्यांची सभा घेतली म्हणा ना. आणि त्या प्रत्येकाला विचारलं, म्हणजे काय रे तुम्ही कुणाची मुलं आहात? तेव्हा ती मुलं म्हणाली, यात काय संशय, आम्ही सगळेजण गवळ्याची आहोत. कशावरून? आता याला काय सांगणार, त्यावेळेला DNA टेस्टचा काही संबंध नव्हता महाराज. गवळ्याची मुलं आहोत म्हणजे काय, बाप सांगतात म्हणून, बापानं सांगितलं आपलं कुळ हे आहे म्हणून आम्ही सांगतो आम्ही या कुळातली आहोत म्हणून. तेव्हा हे बालकृष्ण म्हणाले, अरे ज्या कुळाचं आपण नाव सांगतो त्या कुळाचा वाण नाही पण गुण तर दिसला पाहिजे का नको. गवळ्याची पोरं म्हणून तुम्ही म्हणता, आणि काय तुमची तोंड अगदी गालफाड बसलेली, डोळे खोल गेलेले, बरगड्या वर आलेल्या, पोटाचा कोनाडा झालेला, कोणी फुंकर मारली तर 3 कोलांट्या खाल, ही तुमची प्रकृती. ज्या कुळाचं नाव सांगता त्याचा जरा तर गुण दिसला पाहिजे का नको. तेव्हा ते गवळाने गोपानी बालगोपाळाने चिमणीसारखी तोंड केली, कृष्णा कसले गवळीन कसलं काय कसला गोरस घरामध्ये होतो. अरे या आपल्या गोकुळातल्या गोरसाला मथुरेच्या बाजारात किंमत फार चांगली म्हणून सगळा तिकडे विकायला जातो. आम्ही खूप हट्ट केला, रडलो पडलो तर डोळ्यातनं जेवढं पाणी येतं तेवढं आई आम्हाला ताक प्यायला देते बरं का. असं म्हणजे गोरसाचं सेवन होत नाही म्हणून तुमची प्रकृती क्षीण आहे, अशक्त आहे, असं आहे ना. मग तुम्हाला गोरस सेवन करायचं आहे का? ती मुलं हो म्हणाली, भाग्यवान होती ती. तुम्हाला दही दूध सेवन करायचं आहे का, खायचं आहे का असं म्हटल्यानंतर त्या मुलाने एका स्वरात मोठ्यांदा हो म्हटलं. हल्ली तुम्ही मुलांना विचारा, दूध पितोस का? नाही. बरं आई कौतुकानं सांगते, आमच्याला बाळाला की नाही दूध अजिबात पचत नाही. बरोबर, तूच पचत नाही त्याला. पुंडली साय काय आवडत नाही, दूध काय पचत नाही, दह्यानं काय सर्दी होते, मग कशानं चांगलं वाटतं? पिझ्झा तो खाल्ला म्हणजे याची प्रकृती ठणठणीत. तेव्हा चांगलं खायला आवडायला सुद्धा नशीब लागतं. हो कम नशिबी जे असतील ना त्यांना चांगलं आवडत नाही. एवढंच बोललं पुरे. पुंडली सगळेजण हो म्हणा. मग कुठं यायचं गोरस सेवन करायला? दही दूध लोणी हे जे सगळं खायचं. कृष्णा तुझ्याकडे का असं का विचारलं? याचं कारण या कृष्णाच्या वडिलांची म्हणजे नंद पाटलांची श्रीमंती त्या सगळ्या गोकुळात प्रसिद्ध होती. त्या काळामध्ये गोधन जास्त, ज्याचं जास्त तो श्रीमंत. मग या नंद पाटलाचं किती गोधन होतं? 9 लक्ष खंडी बरं का. 9 लक्ष खंडी गायी होत्या. ते म्हणाल खंडी म्हणजे किती? आपल्याला हिशोब जर माहिती असतील तर किती गायींची 1 खंडी होते? 20 गायींची 1 खंडी. 20 गायी मोजल्या म्हणजे 1 खंडी म्हणायचं त्यांना. तेव्हा अशा 9 लाख खंडी म्हणजे 9 लक्ष गुणिले 20 करा म्हणजे जी संख्या येईल ती संख्या एकट्या नंद पाटलाच्या तेवढ्या गायी होत्या. म्हणजे दही दूध त्या घरात किती होत असेल याची कल्पना करा. त्याच्यामुळे त्या मुलांनी विचारलं, केव्हा यायचं तुझ्याकडे, तू एवढा श्रीमंत? तेव्हा यांनी सांगितलं, आमच्याकडे काय नाऱ्याचं बारसं आहे, आमच्याकडचं का म्हणून. आपण गोरस सेवन करूया पण असा मागून खाल्लेला, भिक्षेत आलेला, कुणी दिलेला या गोरसाला मजा नाही, ताकदही नाही म्हणले. हो, दुष्टांच्या संहारासाठी जी शक्ती लागते त्यात उन्मत्तपणा असावा लागतो तरच सात्विक शक्तीनं कुठल्याही दुष्टाचा संहार करता येत नाही. त्याच्यासाठी उन्मत्तता लागतेच. आणि ती जर उन्मत्तता यायची असेल तर तमोगुणी अन्न सेवन केलं पाहिजे. म्हणून मांसाहार आणि मद्यपानाचा क्षत्रियाला का अधिकार आहे? तेवढ्याचसाठी पुंडली त्याने केलेलं चालेल. मग असं तामसी गोरस कसा सेवन करणार? गोरस मुळातच सात्विक, मग त्याला तमोगुणी कसा करणार? मग करता येईल नाही. असं आहे, वस्तू बिघडवायला काहीच वेळ लागत नाही. आपल्याला या सात्विक गोरसाला सुद्धा तमोगुणी करता येईल. म्हटलं कसा करायचा? तो चोरून खायचा. चोरून आणलेलं जे असेल ते तामसी.
आणि म्हणून त्या कृष्णानं सगळ्यांना सांगितलं, गडे हो, हा गोरस आपण मागून नको, माझ्या घरचा माझ्या आईनं प्रेमानं खाऊ घातलेला नको, मग चोरी करून जो आपल्या पदरात पडेल तो गोरस सेवन करू. चोरी काय लागतं त्याला म्हणजे सांगतो, चोरी चाल करू सख्या हरी, चोरी चाल करू. आम्ही चोरी हा शब्दही ऐकलेला नाहीये, तू कृती करायला सांगतोयस. काय काय लागतं त्याला सांगतो, काय साहित्य पाहिजे. काठ्या, आपल्यापेक्षा 1.5 पट उंचीच्या काठ्या. सराटे, सराटे म्हणजे ती लंबोळ्या आकाराची काटेरी लहान लहान फळं असतात, त्याला आमच्याकडे गोकुरू म्हणतात. इकडे सराटे म्हणत असतील त्याला. सराटे ते गोकुरू भरून घ्या वाळलेले. मृत्तिका, धूळ आपल्या पंचाच्या ओच्यात भरून घ्या. या काठ्यांचे भाले करूया. हो, भाले हाती धरू सख्या हरी, चोरी चाल करू. बाकीचं कळलं आम्हाला. काठ्या संरक्षणासाठी, गोकुरू आपल्या मागून जर कोणी पकडायला आलं तर त्याच्या वाटेत ते काटेरी फळं अंथरून ठेवायचे, म्हणजे त्याच्या पायात काटे गेले की तो तिथं बसणार, काटे काढीत आपण पुढे. हेही कळलं. पण कृष्णा, ही माती कशाला ओच्यात, धूळ कशाला घ्यायची? अहो, सगळ्यात महत्वाचा घटक आहे चोरीतला, तो म्हणजे धूळ. कशासाठी? लगबग लगबग येती गवळणी, लगबग लगबग येती गवळणी, धुळीने डोळे भरू. पालखिले घृत अद्वय गोरस, पालखिले घृत अद्वय गोरस, सुखे पोट भरू सख्या हरी, चोरी चाल करू. या पद्धतीनं चोरी करायची. पहिलं घर कोणाचं म्हणलं, मी सांगतो त्या गवळणीचं पहिलं घर घेतलं पाहिजे. आमच्या घराच्या दक्षिण दिशेला जो बोळ जातो, त्या बोळातनं सरळ गेल्यानंतर तो जिथं संपतो तिथं डाव्या हाताला पिवळ्या मातीनं सारवलेलं मोठ्या दिंडी दरवाजाचं 3 मजल्याचं 4 चौकांचं, काय बारीक माहिती आहे पा घराची. असं असलेलं जे गवळणीचं घर आहे, त्या गवळणीच्या घरी आपली समा उद्घाटनाची पहिली चोरी करायची. बारक्यानं विचारलं, तिच्याच घरी का? बारीक माणसं बारीक प्रश्न विचारायला फार वस्ताद असतात, तुम्हाला सांग. बारक्याने विचारलं, तिच्याच घरी का? हे पहा, ही काही विधानसभा नाही आहे, आणि प्रश्नोत्तराचा तासही चाललेला नाही आहे. आता तू विचारलंस म्हणून सांगतो, पण हे असले प्रश्न, या चोर मंडळाचा अध्यक्ष कोण आहे? सगळेजण म्हणाले, कृष्णा तू. मग अध्यक्ष म्हणेल त्याप्रमाणे करायचं, प्रश्न विचारायचे नाहीत. पण आता विचारलं म्हणून सांगतो, त्या घरात राहणारी गवळण इतकी छाट आहे, इतकी लबाड आहे, इतकी खोटारडी आहे, इतकी वचनभंग करणारी आहे. अरे पण एवढा अनुभव तुला आला कधी? कधी म्हणजे गेले 4 महिने तोच अनुभव घेतोय म्हणले. असो, ते कसं काय? अरे चातुर्मास लागल्यापासनं ती गवळण रोज पहाटे 5 वाजता उजाडायच्या अगोदर आमच्या घरी येते आणि आमच्या आईला सांगते, बाई यशोदे, माझा किती चातुर्मासाचा नेम आहे तुझ्या कृष्णाला लोणी साखर खाऊ घालण्याचा. आमच्या आईला असं वाटतं, कशाला कुणाच्या नियमाच्या आडिया. आई म्हणते, बरं बाई, घेऊन जा. घेऊन जा म्हटल्यावर आम्ही साखर झोप येत असतो. कुठं झोपलोय ते शोधत येते, लोळा गोळा कसं तरी आम्हाला कडेवर घेते. आईच्या समोर कडेवर घेऊन वाड्याच्या बाहेर निघते आणि रस्त्यावर आल्याबरोबर गाठोडं आदळल्यासारखी दांडकन आदळते आणि मला म्हणते, कृष्णा आता तू काय लहान राहिलायस का कडेवर बसायला? चल बरोबर. आम्ही झोपेत. माझ्या हाताला धरते, धरल्यानंतर मी अर्धवट झोपेत, कधी चालत, कधी पेंगत, कधी लोंबकळत, कधी फरफटत. अशी वरात तिच्या घरापर्यंत जाते आमच्या घरातनं. बरं, गेल्यानंतर लोणी साखरेची वाटी ठेवली पुढं, खा हे म्हटलं, जा आपल्या घरी. गेल्यावर त्या दुपत्याच्या खोलीत नेते आणि तिथं आम्हाला उभं करून सांगते, बसवून नाही. मग उभं करून सांगते, कृष्णा माझा नेम बिम काही नाही तुला लोणी खाऊ घालण्याचा. मग मी मुद्दामून तुला आणलेला आहे या ठिकाणी.
हो, अरे माझा दधिमंथा सुरू होईल आता. हे जे डेराभर दही आहे साईचं, हे मला घुसळायचं आहे, तेव्हा या कामासाठी तुला बोलावलंय. आता यात माझं काय काम आहे? हे बघ, मी हा दधिमंथा सुरू करते, रवी फिरवायला सुरुवात करते की त्याचा गुम 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 असा आवाज येईल की नाही, त्या आवाजाची लय धर. आणि तुझ्या आईनं हे जे पैंजण बांधले तुझ्या पायात चांदीचे, त्याचा नाद करीत. कृष्णा, तू मला नाचून दाखव, कारण त्या नाचण्याचं महात्म्य काय आहे ते सांगते. तुझं देईन ते नाचायचं, ते फुकट नाचायचं नाही, मग त्याची तुला बिदागी देईन म्हणाली. किती बिदागी? घटकाभर नाचला तर चमचाभर ताक. पुंडली घटका म्हणजे जवळजवळ 24 मिनिटं, म्हणजे अर्धा तास. म्हणजे अर्धा तास नाच करून दाखवला तर एक चमचाभर ताक त्याचा मोबदला म्हणून मिळणार. पण बोलणं इतकं गोड तिचं, रोज अगदी माझी मनधरणी करते. तुझं देईन मधुर मधुर अति ताक प्यावया, तू नाच गड्या नाच सख्या, कृष्ण कन्हैया हे श्याम कन्हैया. तुझं देईन मधुर मधुर अति, तू नाच गड्या नाच सख्या, नाच गड्या नाच सख्या, कृष्ण कन्हैया हे श्याम कन्हैया. तव पैंजण वाजतात मंजुळस्वरी, रुम झुम झुम नाद किती घुमत अंबरी, नाचती सुर वृंद नभी, नाचती सुर वृंद नभी, तुझसी बघुनिया, तू नाच गड्या नाच सख्या, कृष्ण कन्हैया हे श्याम कन्हैया. तुझं नाचणं बघायला आकाशात सुरवर सुद्धा दाटी करतात, विमानांमध्ये बसून बसून तुझं ते सुंदर नृत्य बघायला येतात. कृष्णा, या माझ्या दह्यात दडलेलं जे लोणी आहे त्याची काय कथा. तू नाचायला लागला म्हणजे तुझं ते सुंदर नृत्य पाहायला या दह्यातलं लोणी भरभर 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 वरती येईल आणि माझं घुसळायचं काम कमी होईल. हा तिचा स्वार्थ. आणि असं गेले 4 महिने तिच्याकडे नाचतोय, पण चमचाभर ताकाची बिदागी काही अजून मिळालेली नाही. नाही, ते गोपाळ म्हणाले, मग आज तर आम्ही पूर्णच वसूल करतो. त्या घरातली मडकी शिंकी जरी खावी लागली तरी सुद्धा खाऊन पार करू म्हणाले. आमच्या कृष्णाला त्रास देते म्हणजे काय? लगे आपल्या अध्यक्षाला विरोध करणारी किंवा त्याला फसवणारी ती गवळण त्या सगळ्या गोपाळांना वैरीण वाटायला लागली. आणि तिच्यावर सूड उगवायचा. आणि म्हणून सगळेजण त्वेषानं तिच्याकडे चोरी करायला. चला आता दिवसा, अजून आपण काय म्हणतात त्याला प्रोबेशन पिरियडमध्ये आहोत, त्याच्यामुळे भर दिवसा आपल्याला जाता येणार नाही. मग जरा मुरलं पाहिजे. मग तोवर चोऱ्या रात्री करायच्या. आणि म्हणून रात्रीच्या वेळेला सगळी गोपाळ मंडळी त्या घरात अगदी नका करू रे गलबला, बोला हळूहळू बोला, शब्द करायचं नाही, बोलायचं नाही. सगळेजण आतमध्ये अगदी चाहूल न लागू देता शिरले त्या दुपत्याच्या खोलीत येऊन पाहतायत. तो मोठाली मडकी शिंक्यावर टांगून ठेवलेली, लेकरांच्या तोंडाला पाणी सुटलं. हो, ते एवढं दही दूध भरलेलं पाहिलं त्यांनी आणि तोंडाला पाणी सुटलं. ते कृष्णा, नाही मालदार घरात आणलं गड्या तू. फार व्यवस्थित दिसतं इथे सगळं. मग आता तुम्हाला सांगतो की हे गोरस जर सेवन करायचं असेल तर आवाज होणार नाही अशा पद्धतीनं केलं पाहिजे. म्हणजे आवाज न करता इथं घोडी करायची. घोडी घोडी म्हणजे एकाच्या खांद्यावर दुसऱ्यानं उभं राहायचं. आणि अशी घोडी करून त्या मडक्याला हात फिरवून त्यातलं हा जो गोरस असेल, काय साईचं दही आहे, साधं दही आहे, साय लावून ठेवली आहे, काय असेल ते सगळं पोटभर सेवन करायचं. पोट भरलं म्हणजे वरच्यानं खाली उतरायचं, खालच्यानं वरती. या पद्धतीनं जोड्या पाडून घ्या सगळ्यांनी. ते सगळ्यांनी आपापला जोडीदार निवडला. पण तो जो पेंद्या होता ना त्यांच्या समूहातला, तो असा होता मंडळी जाडजूड. त्या पेंद्याच्या उरावर उभे राहायला सगळेजण तयार, पण त्याला खांद्यावर घ्यायला कोणी तयार नाही. त्याच्यामुळे तो आला रडत कृष्णाजवळ. कृष्णा, अन्याय, माझ्या खांद्यावर लेको सगळेजण उभे राहता, पण मला खांद्यावर कोणी घेत नाहीये. भगवान म्हणाले, चल आता मीच घेतो तुला. पुढे अर्जुनाला जे सांगणार आहे ते आत्ताच तुला सांगून टाकतो. मला या जगात कोणी नाही असं ज्याला वाटेल
तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. जे पुढे अर्जुनाला सांगणार ते तुला सांगतो. भवामी न चिरात पेंद्या मैया वेशित चेतसा. माझ्याशिवाय भगवंताशिवाय मला कुणी नाही अशी ज्याची बुद्धी होईल, तेषाम अहम समुद्धरता, त्याचं उद्धरण मी करी. आता पेंद्या खांद्यावर भगवंताच्या चढला. मडकं जे होतं तेही साईच्या दयाचं आलं. आता मुकाट्याने खावं की नाही? देवाची झालेली कृपा पचत नाही माणसानं, तुम्हाला सांग. हो, मुकाट्यानं खायचं. तो त्या कृष्णाला चिडवायला लागला, कृष्णा आम्हाला साईचं दही. कृष्ण म्हणाले, काय साईच्या दह्याचं मड काय तुझं? हो, मग तुला गंमत वाटली काय? पेंद्या आहे मी. बरं मग असं कर, चव कशी आहे? थोडंसं चाटव ना माझ्या तोंडाला. असं कसं? पोट भरल्याशिवाय खाली उतरायचं नाही, हा तूच घालून दिलेला नियम आहे ना. हे मडकं पूर्ण मी संपवणार. मग सांगितलंच कशाला मला मी काय खातोय ते? हे पहा, आपण काय खातो हे दुसऱ्याला सांगू नये, आणि सांगितलं तर दिल्याशिवाय राहू नये. हा, तू मला सांगितलेलं आहेस आणि देतही नाही म्हणतो. पेंद्या माझ्या खांद्यावर उभा आहेस, विसरू नको. तो म्हणाला, जा रे, तू मला खांद्यावर घेतलं, उपकार केलेले नाही. माझं पोट भरलं म्हणजे तूही माझ्या खांद्यावर उभा राहणार आहे. हा, हे बघ, ते नंतरचं नंतर पाहू, पण आता मात्र तू म्हणालायस त्यातलं मला एक घास तरी चाटवलं पाहिजे. नाही हो, नाही हो, लागलं भांडण. पेंद्या माझ्या खांद्यावर उभा आहे, मी जर आधार काढला तर तुझं काय? अरे जा रे, पाटलाचं पोर म्हणून किती दादागिरी करावी. तू आधार सोडलास म्हणजे मी काय बुडणार आहे? म्हणाला, जा, तुला काय करायचं ते कर. कशाच्या भरोशावर बोलत होता पेंद्या? ते जे शिंक होतं ज्या मडक्याचं, त्या शिंक्याची दोरी त्यांनी दोन्ही हातानं घट्ट धरून ठेवली होती, आणि त्या दोरीच्या आधारानं कृष्णाशी मुजोरी करीत होता. बघ बरं, हो हो, जा, तुला करायचं ते कर म्हटल्याबरोबर कृष्णानं आधार काढला आणि याचे दोन पाय धरून एक झोका दिला त्याला. ते शिंक घरभर फिरायला लागलं. पेंद्यासहित इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे. एका कोपऱ्यामध्ये राखण म्हणून त्या गवळणीची म्हातारी सासू झोपलेली होती, राखण करायला म्हणून त्या दुपत्याच्या खोलीची. ते शिंक इतकं प्रामाणिक होतं महाराज, की तिथं जी झोपली होती म्हातारी, तिच्या सासूच्या 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 खापर सासूनं ते शिंक बांधलं होतं. त्याच्यामुळे जिनं आपल्याला बांधलं, तिची वंशजा ज्या ठिकाणी आहे, तिची वारसदार जिथे आहे, तिथेच आपल्याला गेलं पाहिजे. म्हणून ते हालत झुलत बरोबर या म्हातारीच्या पर्यंत आलं आणि मग ते शिंक तुटलं. आणि तो एवढा पेंद्यान ते मडकं आणि ती दोरी ते त्या म्हातारीच्या अंगावर येऊन पडल्याबरोबर तिनं मोठ्यांदा किंकाळी फोडली, मेले. पण मेले हे म्हणायला ती जिवंत होती, लक्षात ठेवा. का? कारण जुनं गाईचं तूप खाल्लेलं होतं म्हणून. हल्लीच्या काळची डालड्यातली असती ना तर पुण्यतिथीच पुंडली. एकच आरडाओरडा झाला, सगळी माणसं जागी झाली. धरा धरा धरा, चोर चोर चोर. ही मुलं सगळी आल्या वाटेनं पळून गेली. पहिली चोरी यशस्वी. आणि याप्रमाणे गोकुळात चोऱ्या व्हायला लागल्या आणि त्या गवळणी सगळ्या सांगायला यायला लागल्या, बहुकरी खोड्या घरोघरी यशवदेचा तान्हा. मग गाराणी कथिती वृज ललना. सगळ्या जणी यशोदे जवळ येऊन सांगायला लागले, यशोदे, अगं यशवदे, कृष्णाला सांगावे काही, जाच याचा आम्हा सोसेना बाई. काय केलं कृष्णाने? तुझा कृष्ण हा मम गृही मोनी, पळूनी जातो बाई लोणी खावोनी. जाताना गालाला लावी तो लोणी. तुझा कृष्ण माझ्या घरी येऊन लोणी खाऊन पळतो. माझी त्याबद्दल तक्रार नाही. उलट बाई, माझा अनुभव असा आहे, माझ्या मडक्यातलं लोणी ज्या दिवशी हा कृष्ण खाईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी याचं जे उष्ट लोणी असतं मडक्यातनं, ते मथुरेला घेऊन गेले म्हणजे काय त्या लोण्याला सोन्यासारखा भाव येतो. एरवी ज्या भावात विकल्या जातं ते याचं ते मडक्यातलं उष्ट लोणी चौपट भावानं विकल्या जातं. त्याच्यामुळे हा लोणी खाऊन जातो, याबद्दल माझी काही तक्रार नाही. मग तक्रार काय आहे? जाताना गालाला लावी तो लोणी.
जाता जाता ते लोण्याचे भरलेले हात मी कुठं झोपली हे शोधत येतो. माझ्या तोंडावरचं पांघरून हळूच काढतो. ते लोण्याचे हात माझ्या तोंडाला गालाला पुसतो. पुन्हा पांघरून घालून निघून जातो. आता सकाळी उठल्यावर आम्ही आपलं हातात किरसुणी घेऊन अंगण झाडायला आलो. म्हणजे उठल्याबरोबर आरसा पाहायची पूर्वी सवय नव्हती हो. तेव्हा बेडरूममध्ये आरसेही नसायचे त्यावेळेला. आम्ही आपलं उठतो, पदर खोचला की लागलं अंगण झाडायला. पण त्या पहाटेच्या अंधारात सुद्धा मेली आमची ती रंभा सासू. तिची कावळ्याची नजर आहे. माझ्या तोंडाला लागलेलं लोणी त्या अंधारातही तिला स्पष्ट दिसतं. सुनेचं तोंड लोण्यानं भरलेलं आणि मडकं अर्ध रिकामं झालेलं. तर्क काय निघतो? रात्री सुनबाईनी चोरून लोणी खाल्लं. मग सासू माझी सांगे पतीला गाराण. आणि मग नवरा मारतो मला. दुसरी म्हणाली, ए पुरे झालं तुझं हे रडगाणं, मी काय सांगते ते. हा इतका वात्रेट आहे तुझा कृष्ण. तुझ्या कान्याच्या खोड्या अति गुंगोनी जाते मधी. कान्याच्या खोड्या अति गुंगोनी जाते मधी. असेल तुझं तो हिरा ग यशवदे धाकात ठेव त्या जरा. ग यशवदे धाकात ठेव त्या जरा. ग यशवदे धाकात ठेव त्या जरा. काय झालं? कडी लावून गेले मी पाण्याला. कडी लावून गेले मी पाण्याला. अवचित कुठून सा आला. अवचित कुठून सा आला. संगे गोपाळांचा मेळा. संगे गोपाळांचा मेळा. दया दुधाचा काला केला. बाळ गोपाळा वाटून दिला. बाळ गोपाळा वाटून दिला. आणि जे काय उरलं सुरलं होतं ते उरलेल्याची घसरगुंडी. उरलेल्याची घसरगुंडी. उरलेल्याची घसरगुंडी. उरलेलं जे होतं ते उमऱ्याला सगळं माखून ठेवलं. मी पाण्याला गेले. लग 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 एवढे ते हांडे डोक्यावर घेऊन आले. आणि घरात पाय ठेवायला जशी उमऱ्यावर पाय ठेवला म्हणते तो घसरंड झालेलं तिथे. उरलेल्याची घसरगुंडी. पडून मी झाले लंगडे. पडून मी झाले लंगडे. मातीचे घट्ट गेले फुटून. माझे मातीचे घट्ट गेले फुटून. वरतून सासून काढलं कुठून. अग सासून काढलं कुठून. अग सासून काढलं कुठून. तुझ्या कान्याच्या खोड्या अति गुंगोनी जाते मध्ये. असेल तुझा तो हिरा ग यशवदे धाकात ठेवत्या. धाकात ठेवत्या. धाकात ठेवत्या जरा. अशा सगळ्या गवळणी सांगायला लागल्यावर यशोदेला राग आला. आपल्या लेकराचं उणं धुणं बाहेरच्यानी सांगितलेलं कुठल्याही आईला आवडत नाही. राग आलेला असतो सांगणाऱ्याचा, पण निघतो त्या पोरावर. हो, धरलं कृष्णाचे दोन्ही हात. हातात छडी घेतलीये आणि विचारते, काय कृष्णा काय बोलतायत या. हाती घेऊन या काठी शिकविते जग जेठी. अरे या चोऱ्या करण्यापेक्षा मी म्हणते यमुनेतली माती का नाही खात. यमुनेची माती खाशी खा खा खा. अरे चोरी नको करू माझे बाबा बाप. आई या खोट नव्हे. या गवळणी खरं बोलतायत. सवंगड्यांना घेऊन जात. कोण आहेत तुझे सवंगडी. असं यशोदेनी दरडवून विचारल्यानंतर मंडळी एकट्या कृष्णाला धरलं होतं. तोपर्यंत कोणी नव्हतं तिथे. पण तिनं कृष्णाला दरडावल्याबरोबर ती सगळी सवंगडी मंडळी खरी होती, सच्ची होती. पुढाऱ्यावर मार खायची पाळी आल्यानंतर पळून जाणारी नव्हती. कुठं बसले होते लपून देव जाणे. पण यशोदेनं कृष्ण हाती धरल्याबरोबर पावसाळ्याच्या दिवसात जसे जमिनीतून मुंगळे निघतात की नाही, तसे भरा 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 इकडून तिकडून आणि कोंडाळं केलं त्या यशोदा कृष्णाच्या भोवती. आणि सगळेजण उभे राहिले. ती यशोदेनी एकदा 180च्या कोनात असं त्या गोपाळांकडे पाहिलं. ते 2 महिन्यापूर्वी ज्यांच्या बरगड्यांची हाडं मोजता येत होती ते आता तुम्हाला सांगतो गावराणी लाल बुंद टमाट्यासारखे झालेले होते. अशा त्यांच्या तब्येती सुधारलेल्या पाहून यशोदेनं लक्षात आलं की गवळणी म्हणतात त्यात तथ्य आहे. आता उद्यापासून शिक्षा. पुन्हा जर उद्यापासून सूर्योदय ते सूर्यास्त मला तुम्ही काय रे मुलानं तुम्ही आणि कृष्णा तू जर गोकुळात दिसलास तर याद राखा नंद पाटलाला सांगून तुम्हाला शिक्षा लावीन.
मग जायचं कुठे आम्ही? जायचं कुठे? अरे आपण गवळी आहोत, ठरलेलं होतं. ठरलेलं होतं. भागवतात वर्णन आहे की 3.5-4 वर्षाचा गोपाळ झाला म्हणजे त्याला वासरं राखायला पाठवत असत, आणि तो 6.5-7 वर्षाचा झाला म्हणजे मग त्याला मध्यम आकाराच्या गायी राखायला पाठवत असत, आणि 12 वर्षाच्या वरती गेला म्हणजे मग त्यांनी मोठाल्या गायी बैल हे सगळे चारायला न्यायचे. ठरलं होतं की लहान लेकरांनी कोणाला चारायला न्यायचं, पौगंडावस्थेत असलेल्याला कोणी, किशोरांना कोणाला चारायला न्यायचं ठरलं होतं. तुम्ही आपली वासरं घेऊन यमुनेच्या काठी ती चारायला न्या असं सांगितल्यानंतर यांनी आपल्या मित्रांना आज्ञा केली आणि ठरलं महाराज. दुसरे दिवशी प्रभात काळी जननी यशोदा उठी म्हणे सत्वर बा मुकुंदा, गोपाळ येती तुझला पाहती, गोविंद दामोदर माधवेती. बाळकृष्ण उठवला, त्याला स्नान घातलंय, बारकासा पितांबर नेसवलाय, कमरेला शेला कसलाय महाराज. हो, त्या शेल्यामध्ये गाई वळवायला पावा खोचलाय, मस्तकावर मोरपिसांचा मुकुट घातलाय, कस्तुरीचा तिलक लावलाय, गुंजमाळा गळ्यात घातले, हातामध्ये त्याच्यापेक्षा 1.5 फूट उंचीची अशी काठी दिली आहे, आणि छोट्या छोट्या त्या बाळकृष्णाच्या पायात बसतील अशा वाहना यशोदेनं पुढे केल्या. तेव्हा कृष्णाने सांगितलं, आई मी वाहना घालून जाणार नाही गायींच्या मागे. का? तर ती माझी वासरं अनवाणी जातात, मग मी वाहना घालून कसं जायचं? म्हणून भगवंतानी जे गोपालन गोरक्षण गोकुळात केलं, त्या गायी जशा अनवाणी तसे भगवान सुद्धा अनवाणीच त्यांच्या मागे, आणि अनवाणी पायानं त्या गायींच्या मागं भगवंतांची आणि त्या गोपाळांची स्वारी जेव्हा निघाली तेव्हा सगळ्या त्या गवळणी खरंच कृष्ण जाणार, दिवसभर असणार नाही हे त्यांना कळलं. त्या सगळ्या जणी गोळा झाल्या आणि त्या कृष्णाला विनवायला लागल्या, कृष्णा नको जाऊ ना, उद्यापासून जाईन असं म्हण. तो म्हणाला, असं काल अगदी लांब लांब जिभा काढून माझी तक्रार करताना कसं बरं वाटलं, आणि आज मी जायला लागलो, तुम्हाला करमणार नाही गोकुळ? जाणार, चला रे पुढे, यांच्याकडे बघू नका. म्हणून निघाले. तेव्हा त्या गवळणी हाका मारतायत, असाच धावत ये मोहना, असाच धावत ये मोहना, असाची धावत ये, गोकुळ व्याकुळ प्राण जीवना, गोकुळ व्याकुळ प्राण जीवना, असाची धावत ये मोहना, असाची धावत ये. मृतवत झालं ते गोकुळ सगळं, कृष्ण नाही दिवसभर म्हटल्यावर. पण त्यांच्याकडे लक्ष न देता भगवान आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना विरहाचे चटके मुद्दामून देतो. का? विरहानं प्रेमात वृद्धी होते म्हणतात. म्हणून दिवसभराचा विरह का होईना त्यांना सहन करू देत. म्हणून भगवान निघाले हो, येऊन पोहोचले यमुनेच्या काठावर. मोकळा निसर्ग, त्या यमुनेसारखी निर्मळ या बालकांची मन, असं सगळं ते निर्मळ वातावरण असल्यावर काय त्या ठिकाणी आनंद क्रीडेचा ही गोपाळ मंडळी करायला लागली. हे बालक्रीडा नावाचं प्रकरण वामन पंडितांनी स्वतंत्र वर्णन केले. वनी खेळती बाळते वल्लवांचे, तुरे कोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालुनी शुभ्रहार, स्मनाथा सवेते करीती विहार. नाना तऱ्हेच्या क्रीडा करायला लागले. त्या खेळ करता 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 लहान लेकरांना मोकळ्या जागेत काय खेळा हे सांगावं लागत नाही. स्वच्छंद बागडणं चाललंय त्या मुलांचं. नाना तऱ्हेचे खेळ करून झाले. आणि माध्यान्ह समय कृष्णाजवळ येऊन म्हणतात, कृष्णा आता वरी फिरलो बहुवन, आता करावे भोजन. म्हणून सगळे गोपाळ जमलेत, आपापल्या शिदोऱ्या उडून त्यातला पहिला घास कृष्णमुखी घालण्यासाठी स्पर्धा करतायत. तेव्हा भगवान गहिवरले, मनाशी विचार करतात, भूक यांच्या पोटीन घास माझ्या तोंडी. त्यांना भूक कशाची आहे? हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या, आणि म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या.
त्यांची खरी भूक काय आहे ते भगवंतांनी जाणलं. त्यांना गोलाकार बसवलं आणि बिभ्रद्धेन जठर वठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे. या सगळ्यांना गोलाकार बसवून भगवान मध्ये उभे राहिले. कसे उभे राहिले हो? पावा खोचलेला कमरेला ती काठी जी आहे गाई वळवण्याची ती खांद्यावर टेकवून ठेवलेली, आणि असे उभे राहून वामे पाणो वृषण कवलम, डाव्या हातामध्ये दही भात कालवलेला भात आहे, आणि तत्फलान्यंगुलीषु, त्या डाव्या हाताच्या बोटामध्ये तोंडी लावायला म्हणून वेगवेगळ्या लोणच्याच्या फोडी त्या घेतल्या, आणि त्या सगळ्यांमध्ये उभे राहून शिष्टांमध्ये स्वतःमध्ये उभं राहून आपल्या मित्रांशी हास्य विनोद करीत करीत ते जे भोजन चाललंय, ते भोजन चालल्यानंतर यातली महत्वाची ओळ ही आहे की स्वर्गे लोके मिशती बभुजे, की हे भोजन चाललेलं पाहिल्यानंतर स्वर्गातल्या लोकांना देवांना राहावलं नाही, असा हा यज्ञभुक बाल केली. असं ते जेवण पाहिल्यानंतर स्वर्गातल्या देवांना सुद्धा त्या ठिकाणी भिकारी होऊन यायची इच्छा झाली. मंडळी, स्वर्गातल्या देवांना सुद्धा हेवा वाटावा असं असलेलं भगवंताचं हे बालचरित्र, हे क्रीडा चरित्र, त्या गोकुळामध्ये भगवान 4 वर्षाचे असतानापासून ते 11 वर्षाचे होईपर्यंत म्हणजे 7 वर्ष हे चरित्र त्या गोकुळवासी लोकांनी अनुभवलं. ते कोणत्या सूत्रानं अनुभवलं याची छंदे. कृष्ण हा केंद्रस्थानी मानून त्या गोकुळवासी लोकांनी जे सुख अपार अनुभवलं, मंडळी, तेच गोपाळकाल्याच्या पूर्वरंग पदामध्ये तुकोबाराय सांगतात. अहो गोकुळीच्या सुखा सुखा, अहो गोकुळीच्या सुखा सुखा, अहो गोकुळीच्या सुखा, सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिका मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ हे चिदानंद गुण गायी नलगे मुक्ती धन संपदा साधू संत देव गर्भवासी